सो आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन चॅप्टर सुरू करायलो आणि कंपोजिशन ऑफ मॅटर असं आपल्या चॅप्टरचं नाव आहे. आता यामध्ये मॅटर म्हणजे काय, तर कोणत्याही सबस्टन्स पदार्थाला आपण काय म्हणतो, मॅटर. अर्थातच मॅटरला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, द्रव्य. काय म्हणतो, द्रव्य. आणि त्या द्रव्याचं कंपोजिशन म्हणजे संघटन कसं होतं ते आपल्याला बघायचं आहे. आता आपल्या आजूबाजूला अनेक धातू आहेत, अधातू आहेत, काही मिश्रणे आहेत, काही संयुगे आहेत. जसं की पाणी हे काय आहे, संयोग. दूध काय आहे, मिश्रण. बरोबर. तर ओव्हरऑल आपल्याला काय करायचं आहे की जेवढे काही मॅटर आहे, सबस्टन्स आहे, तर हे नेमके कशाचे बनलेले असतात, त्यांचं संघटन कसं आहे, त्यांचे गुणधर्म काय आहे, हे आपल्याला इथं काय करायचं आहे, लर्न करायचं आहे. आता मॅटर अर्थातच पदार्थ, द्रव्य. तर या द्रव्याचं आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं आहे. काय बघायचं आहे, क्लासिफिकेशन म्हणजे काय, वर्गीकरण. हे वर्गीकरण करत असताना आपण जो पहिला क्रायटेरिया बघणार आहोत तो आहे फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट म्हणजे काय, भौतिक अवस्था. काय, भौतिक अवस्था. जसं की पहा, एक एक्झाम्पल आपण घेऊ. तुम्हाला माहित आहे की आईस म्हणजे काय, बर्फ. या बर्फाला जर आपण उष्णता दिली, हीट म्हणजे काय दिली आपण, उष्णता, तर आपण डेल्टाना डिनोट करतो. तर या बर्फाचं काय होतं बरं, पाणी तयार होतं. या पाण्याला जर आपण आणखीन उष्णता दिली तर याची काय तयार होते, वाफ तयार होते. त्याला आपण काय म्हणतो, वॉटर वेपर. काय म्हणतो, वॉटर वेपर. आता जर पाण्याची वाफ थंड झाली म्हणजे त्यामधून हीट आपण काढून घेतली तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, वॉटरमध्ये होतं. आणि वॉटरला जर आपण आणखीन थंड केलं, त्यातून उष्णता काढून घेतली आणि त्याचं रूपांतर जर पाहिलं आपण तर कशामध्ये होतं, आईस, बर्फामध्ये होतं. जनरली आईस जो आहे तर याचं टेम्परेचर किती असतं, 0 डिग्री सेल्सिअस. किती असतं, 0 डिग्री सेल्सिअस. आणि वॉटर वेपर जी तयार होते ही कोणत्या तापमानाला तयार होते, 100 डिग्री सेल्सिअसला. सो झालं काय की जेव्हा आपण एखाद्या सबस्टन्सला, एखाद्या पदार्थाला उष्णता देऊन काय केलं, त्याची अवस्था बदलली. काय बदलली, अवस्था बदलली. जसं की हा जो बर्फ इथं होता, याची जी अवस्था आहे ती कोणती आहे, सॉलिड. त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, स्थायू अवस्था. त्यानंतर जेव्हा त्याचं पाण्यामध्ये रूपांतर झालं तर पाणी हे काय आहे, लिक्विड आहे. आणि जेव्हा पाण्याची वाफ तयार झाली, ही वायुरूप स्वरूपात होती. त्याला आपण कोणती फिजिकल स्टेट म्हणू, गॅसियस फिजिकल स्टेट. मग ओव्हरऑल जे मॅटर आहे त्याचं वर्गीकरण आपण किती गटामध्ये करणार, 3 गटामध्ये करणार. कारण आपल्या आजूबाजूला सामान्य तापमानाला काही पदार्थ हे सॉलिड अवस्थेमध्ये आहेत, काही द्रव अवस्थेमध्ये आहे आणि काही वायू अवस्थेमध्ये आहे. जसं की मला सांगा, आपल्या आजूबाजूला हे जे लोखंड आहे, त्यानंतर आणखीन सांगा, सॉलिड मध्ये असणारे खुर्ची असेल, टेबल असेल, हे सर्व पदार्थ काय आहे, सॉलिड स्टेट मध्ये आहे, स्थायू अवस्थेमध्ये. द्रव स्वरूपात काय आपल्याकडे, पाणी आहे, दूध आहे, त्यानंतर ऑइल आहे का, तेल, पेट्रोल, डिझेल, हे सर्व ऑर्डिनरी टेम्परेचरला कोणत्या अवस्थेमध्ये आहे, लिक्विड फॉर्म मध्ये आहे. त्यानंतर आपण श्वास घेताना कोणता वायू शरीरात गेलो, ऑक्सिजन. श्वास सोडताना कार्बन डायऑक्साईड.
त्यानंतर हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचं आहे? नायट्रोजन, काही प्रमाणात आर्गॉन आहे, बरोबर. तर हे सर्व जे हवेतले घटक आहे हे कोणत्या स्वरूपामध्ये आहे? वायुरूप अवस्थेमध्ये आहे, म्हणजे गॅसियस फॉर्म मध्ये आहे. सो बरोबर, 3 प्रकारच्या फिजिकल स्टेट आपण अभ्यासल्या तेव्हा आपण त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. पहिली जी फिजिकल स्टेट असेल ती कोणती असेल? सॉलिड. दुसरी जी मी बोललो ती कोणती असेल? लिक्विड, त्याला आपण द्रव म्हणू, बरोबर आहे का? ही झाली स्थायू अवस्था. आणि तिसरं जे असेल ती कोणती फिजिकल स्टेट आहे? गॅसियस फिजिकल स्टेट. तर त्याला मी गॅस बी लिहू शकतो. ओके, सो ओनली वर्डलेस गॅसियस फिजिकल स्टेट. आता नेचर जर पाहिलं आपण सॉलिडचं, मी जे सॉलिडची उदाहरणं तुम्हाला दिले होते, जसं की तुमच्याकडे लोखंडाचं टेबल असेल, बरोबर आहे का, किंवा बाहेर एखाद्या तांब्याची तार असेल, ठीक आहे. हे यांचं नेचर जर पाहिलं आपण तर हे आपल्याला कसे दिसतात बरं? रिजिड, म्हणजे कडक दिसतात. काही पदार्थ हे प्लास्टिकच्या स्वरूपामध्ये आहे, काही जर पाहिलं आपण इलॅस्टिक स्वरूपात आहे. म्हणजे ओव्हरऑल सॉलिड पदार्थ जे आहेत, स्थायू पदार्थ, यांचे जर आपण नेचर पाहिलं, स्वरूप पाहिलं, तर ते कसे आहेत? काही सॉलिड हे रिजिड आहेत, कडक, काही कसे आहे? प्लास्टिक स्वरूपामध्ये आहे, आणि काही इलॅस्टिक स्वरूपामध्ये आहे. पण जेव्हा आपण लिक्विड बघतो तर लिक्विड कोणत्या अवस्थेमध्ये आहे बरं? फ्लुइड अवस्थेमध्ये आहे. गॅस कोणत्या अवस्थेमध्ये आहे? फ्लुइड अवस्थेमध्ये आहे. कारण मी तुम्हाला या अगोदरच म्हणलो होतो द्रायू. द्रायू म्हणजे काय सांगा? त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणू आपण? फ्लुइड. तर फ्लुइड ही जी फिजिकल स्टेट आहे, फ्लुइड ही जी फिजिकल स्टेट आहे याच्यामध्ये 2 स्टेट येतात. एक आहे लिक्विड आणि दुसरा आहे गॅस. कारण जेव्हा आपण आर्किमिडीज प्रिन्सिपल सांगितलं होतं तेव्हा मी तुम्हाला फ्लुइडचा अर्थ सांगितला होता की फ्लुइड हे लिक्विड पण असू शकतं आणि गॅस पण असू शकतं. त्यानंतर आता आपण व्हॉल्यूम संदर्भात बोलू. व्हॉल्यूम म्हणजे काय? आकारमान, है ना. व्हॉल्यूम म्हणजे काय? आकारमान. तर सॉलिड जे पदार्थ आहे त्यांना डेफिनेट व्हॉल्यूम असतो, म्हणजे त्यांचा जो आकारमान आहे ते कसं असतं? निश्चित असतं. सो सॉलिड जे आहे त्यांचा व्हॉल्यूम कसा आहे? डेफिनाइट. त्यानंतर लिक्विड जे आहे, तर लिक्विड मला सांगा, 1 लिटरचं माप जर घेतलं आपण, त्यानं किती वेळेस पण आपण पाणी मोजलं ते किती भरणार? 1च लिटर. म्हणजे पाण्याला अर्थातच लिक्विडला काय आहे? निश्चित आकारमान आहे. म्हणून लिक्विडचा सुद्धा व्हॉल्यूम कसा असणार? डेफिनाइट, म्हणजे निश्चित असणार. परंतु गॅस जर पाहिलं, मला सांगा, आपल्या बाजूला ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, याचे मॉलिक्युल्स एकमेकांपासून फार दूर आहेत. मग त्यांना निश्चित आकारमान आहे का? नाही. म्हणून लक्षात ठेवायचं, जे वायुरूप पदार्थ आहे त्यांना निश्चित आकारमान नसतो, आणि म्हणून त्यांचा जो व्हॉल्यूम आहे तो कसा आहे? इनडेफिनिट. त्यानंतर आपण बोलू शेप संदर्भात. शेप म्हणजे काय? आकार. आता माझा मोबाईल असेल, हा पेन असेल, तुमच्याकडे असणारा पॅड असेल, लोखंडाची तार असेल, तांब्याची तार असेल, या सर्व पदार्थांना निश्चित आकार आहे. म्हणजे याचा अर्थ जेवढे काही सॉलिड पदार्थ असतात त्यांचा शेप कसा असतो? डेफिनेट असतो. लिक्विड, तुम्ही मिल्क घ्या, दूध, वॉटर घ्या, यांना निश्चित आकारमान आहे, पण निश्चित आकार आहे का? नाही. त्यांना आपण ज्याच्यामध्ये टाकलं तसंच ते शेप घेतात. ग्लासमध्ये आपण पाणी टाकलं त्याचा शेप वेगळा असणार, तेच पाणी आपण बॉटलमध्ये टाकलं त्याचा शेप वेगळा असणार, ते पाणी जर आपण खाली शिपलं त्याचा आकार कसा असणार? वेगळा असणार. म्हणजे याचा अर्थ द्रवाला, लिक्विडला निश्चित आकार आहे का? नाही. म्हणून
लिक्विड संदर्भात काय सांगता येईल की लिक्विडचा जो शेप आहे तो कसा आहे, इनडेफिनिट, निश्चित नसतो. आणि गॅस जे आहेत जसं की मी तुम्हाला पाण्याची वाफ, नायट्रोजन, ऑक्सिजन यांना म्हणलो, त्यांना निश्चित आकारही नाही आणि निश्चित आकारमान सुद्धा नाही. कारण मी तुम्हाला म्हणलो की जे गॅसियस पार्टिकल असतात, लक्षात घ्या. आता तुम्हाला एक फिगर काढून दाखवतो मी, तुमच्या थोडस लक्षात येईल. आता जेव्हा मी सॉलिडच्या कणांबद्दल बोलतो तर सॉलिडचे कण जे आहेत ना हे अतिशय एकमेकांच्या अगदी काय असतात, जवळ जवळ असतात. त्यानंतर लिक्विड मध्ये जर पाहिलं तर कण जे आहेत ते एकमेकांपासून विशिष्ट अंतरावर आहेत. ठीक आहे, मात्र त्यामध्ये थोडंसं अंतर असतं. आणि गॅसियस मध्ये जर पाहिलं आपण तर कोणता पार्टिकल कोणत्या दिशेला जाईल याची गॅरंटी असते का, नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला की जे वायुरूप पदार्थ आहेत तर त्यांना काय नाही, निश्चित व्हॉल्यूम पण नाही आणि निश्चित शेप सुद्धा नाही. सो शेप सुद्धा कसा आहे त्यांचा, इनडेफिनिट. त्यानंतर कॉम्प्रेसिबिलिटी. तर कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय की त्यांच्यावर आपण दाब दिल्यानंतर त्यांचा आकार कमी जास्त होतो का, याला काय म्हणायचं, कॉम्प्रेसिबिलिटी. प्रेशर अप्लाय केल्यावर त्यांचा शेप बदलतो का किंवा व्हॉल्यूम बदलतो का किंवा पार्टिकल्स एकमेकांच्या अगदी जवळ येऊ शकतात का. तर पहा, सॉलिडवर आपण फोर्स लावला, कितीही फोर्स लावला, एखाद्या धातूचं समजा तुमच्याकडे भांड दिलं, तांब्याचं भांड आहे समजा खूप हेवी, त्याच्यावर आपण किती हाताने प्रेशर लावलं तर काय होणार नाही, त्याचा आकार बदलणार आहे का, नाही. म्हणजे ते कॉम्प्रेस होणार नाही. म्हणून जे सॉलिड आहे हे कसे असतात, इनकॉम्प्रेसेबल किंवा नॉट कॉम्प्रेसेबल म्हणू आपण त्याला. सो कॉम्प्रेसिबिलिटी जी आहे ती व्हेरी लो, अतिशय कमी प्रमाणात हे कॉम्प्रेसिबल असतात. त्यानंतर लिक्विड मध्ये जर पाहिलं आपण तर लिक्विड मध्ये जे आहे व्हेरी फ्यू म्हणजे अतिशय कमी प्रमाणात त्यांच्यामध्ये कॉम्प्रेसिबिलिटी असते. आणि गॅसियस संदर्भात जर पाहिलं तर हायली कॉम्प्रेसिबल. म्हणजे पहा, गॅस जे आहे ना त्यांच्यावर आपण जर प्रेशर टाकला तर कमी जागेमध्ये सुद्धा आपण गॅस जास्तीत जास्त बसवू शकतो. याचं उदाहरण म्हणजे तुमच्या घरी असणारे एलपीजी सिलेंडर. तुम्हाला कल्पनाही नसेल, तुम्ही कधी टाकीवर पाहिलं का, त्या टाकीवर लिहिलं असतं पहा किती गॅस आहे, 15.7 किलोग्रॅम असं काहीतरी असतं. आणि तो गॅस आपल्याला जवळपास 1 महिना 2 महिना नाही की नाही आपल्या यूजवर डिपेंड असतो. मग तो गॅस इतके दिवस कसा पुरतो, गॅस तर खूप छोटा आहे टाकीवर, मग 1 महिना कसा पुरतो, त्याला काय केलेलं आहे, कॉम्प्रेस केलेलं आहे. काय केलं आहे, कॉम्प्रेस. म्हणजे प्रेशर अप्लाय करून आपण सॉलिडला कॉम्प्रेस करू शकत नाही, म्हणजे ते इनकॉम्प्रेन्सिबल असतात. त्यानंतर लिक्विड थोड्याफार प्रमाणात होऊ शकतं, परंतु गॅसेस पार्टिकल्स हे हायली कॉम्प्रेसिबल असतात. आता राहिला प्रश्न इंटरमॉलिक्युलर फोर्स. इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय, लक्षात घ्या, कोणत्याही इलेमेंटचा सर्वात छोटा पार्ट जो असतो त्याला आपण काय म्हणतो, ऍटम. काय म्हणतो, ऍटम. मूलद्रव्याचा लहानात लहान कण कोणता आहे, अणू, त्याला आपण ऍटम म्हणतो. आणि जे कंपाऊंड आहेत किंवा जे एखादं सबस्टन्स आहे त्या सबस्टन्सच्या लहानात लहान पार्टिकलला काय म्हणतो आपण, मॉलिक्यूल. काय म्हणतो, मॉलिक्यूल. सो लक्षात घ्या, दोन मॉलिक्यूल मध्ये असणारा जो फोर्स असतो त्याला काय म्हणायचं, इंटरमॉलिक्युलर फोर्स. काय म्हणायचं, इंटरमॉलिक्युलर फोर्स. तुम्हाला माहिती नसेल की समजा आपण 1 ग्लास पाणी घेतलं, मी तुम्हाला म्हणलो की त्याच्यामध्ये पाण्याचे 1,00,000 कण आहेत. पाण्याचे किती आहेत, 1,00,000. एक अंदाजे सांगलो मी तुम्हाला, काय आहे, पार्टिकल्स आहे, मॉलिक्युल्स आहेत.
मग ते सर्व मॉलिक्युल्स काय झाले, एका ठिकाणी एकत्र आले, कारण त्यांच्यामध्ये काय आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स. म्हणजे लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं की कोणत्याही मॅटरचा, सबस्टन्सचा जो लहानात लहान कण असतो त्याला काय म्हणायचं, मॉलिक्यूल. आणि दोन मॉलिक्यूल मध्ये असणारा जो फोर्स असतो त्याला म्हणायचं इंटरमॉलिक्युलर फोर्स. आणि हा इंटरमॉलिक्युलर फोर्स सर्वात जास्त आपल्याला कोणामध्ये दिसून येईल, सॉलिड मध्ये. सो लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलं पण पार्टिकल जे आहेत ना हे एकमेकांच्या अगदी जवळ असतात, दाटून दाटून. येते लक्षात. समजा हा पेन सॉलिड अवस्थेमध्ये आहे तर याचे कित्येक मॉलिक्युल्स हे एकमेकांच्या जवळ आले, यांच्यामध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे, त्याच्यामुळे त्यांना आपण एकमेकांपासून वेगळं करू शकतो का, नाही. म्हणजे याचा अर्थ सॉलिड मध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो तो कसा असतो, व्हेरी स्ट्रॉंग, म्हणजे अतिशय शक्तिशाली असतं. आणि त्याच्यामुळे सॉलिड मधले पार्टिकल्स हे इकडे तिकडे जात नाहीत. लक्षात आलं का. आता पेन आहे, या पेनामध्ये जितके मॉलिक्युल्स आहेत हे या पेनाला सोडून इकडे तिकडे जाणार आहेत का, नाही. लिक्विड मध्ये जर पाहिलं तर इंटरमॉलिक्युलर फोर्स हा मध्यम स्वरूपाचा असतो, त्याला म्हणायचं मॉडरेट. काय म्हणायचं त्याला, मॉडरेट स्वरूपाचा. आणि गॅस मध्ये जर पाहिलं, मला सांगा आता, पाणी तुम्ही उकळता, पाण्याची वाफ कोणत्या दिशेने जाईल याची गॅरंटी आहे का, ती हवेमध्ये कुठेही जाऊ शकते. त्याला आपण रॅन्डम डायरेक्शन म्हणतो. काय म्हणतो, रॅन्डम डायरेक्शन किंवा इन एनी डायरेक्शन, कोणत्याही दिशेला ती वाफ जाऊ शकते. याचा अर्थ जेव्हा पाण्याची वाफ तयार झाली, पाणी इकडे तिकडे जातं का, पाणी समजा आपण ग्लास मध्ये ठेवलं ते इकडे तिकडे जाईल का, नाही. पण पाण्याची वाफ इकडे तिकडे पसरते. हे असं का झालं, कारण जेव्हा पाण्याचं रूपांतर पाण्याच्या वाफेमध्ये झालं तर त्यांच्यामधला इंटरमॉलिक्युलर फोर्स अतिशय कमकुवत झाला, म्हणून पार्टिकल्स एकमेकांना सोडून जाऊ लागले. आणि म्हणून इंटरमॉलिक्युलर फोर्स जो आहे हा अतिशय कमकुवत असतो. कोणामध्ये, गॅसियस पार्टिकल्स मध्ये. राहिला प्रश्न डिस्टन्स बिटवीन पार्टिकल्स. आता इंटरमॉलिक्युलर फोर्स स्ट्रॉंग आहे, याचा अर्थ दोन कणांमधलं अंतर हे कसं आहे, अतिशय कमी आहे. म्हणून डिस्टन्स बिटवीन पार्टिकल हे याचं उत्तर काय येईल, मिनिमम. म्हणजे अतिशय कमी अंतर हे दोन पार्टिकल्स मध्ये असतं. त्यानंतर गॅसियस किंवा व्हेरी लो सांगू आपण, मिनिमम पेक्षा काय करू आपण, व्हेरी फ्यू, अतिशय कमी. लिक्विड मध्ये जर पाहिलं तर पार्टिकलचा आकार हा आपण पाहिलं की मॉडरेट स्वरूपाचा इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे. आणि म्हणून इथं पण जे डिस्टन्स आहे हे कसं असतं, मिनिमम असतं. आणि गॅसियस मध्ये जर पाहिलं आपण तर डिस्टन्स बिटवीन पार्टिकल्स हे कसं असतं, मॅक्झिमम असतं. कारण पार्टिकल जे आहेत त्यांचा इंटरमॉलिक्युलर फोर्स हा वीक आहे आणि त्याच्यामुळे पार्टिकल्स मध्ये अंतर हे खूप जास्त असतं. म्हणजे गॅसियस पार्टिकल हे कोणत्याही डायरेक्शनला काय होऊ शकतात, मूव्ह होऊ शकतात. तर अशा पद्धतीचं हे आहे पहिलं क्लासिफिकेशन मॅटरचं, जे आपण फिजिकल स्टेट आधारावर घेतलं. नेक्स्ट याच्यामध्ये आपण मॅटरचं क्लासिफिकेशन एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर अशा 3 गटामध्ये करणार आहोत.